भगवत कृपा जागृत आहे। आपण सर्व मिळून एकतेने प्रणाम कर। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्माए नमस्कार। परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशानुसार आज मौजा पालांदूर जमी या गावामध्ये मानव धर्माचे भव्य सेवक संमेलन आयोजित करण्यात आले। त्यानिमित्त सकाळी 8 ते 12 6 ते 7:30 वाजेपर्यंत एका भगवंताचे सामूहिक हवन कार्य पार पडले आणि त्यानिमित्त मानव धर्माची भव्य शोभायात्रा काढण्यात आली आणि तत्पर या मानव धर्माच्या भव्य पटांगणावर शोभायात्रा आणून इथे भगवंताचं बाबाचं व आईचं व आलेल्या प्रमुख पाहुण्यांचं स्वागत सत्कार करण्यात आला आणि त्यानिमित्त एका परमेश्वरी कार्याच्या चर्चासत्राला सुरुवात झाली। या चर्चासत्रामध्ये स्वयं सृष्टिरचयिता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत। भगवंताला माझे प्रणाम। त्याचप्रमाणे बाबा आम्हा सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत। बाबाला सुद्धा माझे प्रणाम। त्याचप्रमाणे बाबाला वेळोवेळी सहकार्य करणारे आम्हा सर्वांची मातोश्री वाराणसी आई सुद्धा उपस्थित आहे। आईला सुद्धा माझा प्रणाम। त्याचप्रमाणे आजच्या चर्चा बैठकीला अध्यक्ष म्हणून लाभलेले परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे उपाध्यक्ष व आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष आदरणीय देवरावजी तुमसरे साहेब उपस्थित आहेत। यांना सुद्धा माझा नमस्कार। इच्छानुसार भोजन जेव्हा मी त्या मानव धर्मामध्ये नसताना माझ्या मनामध्ये एक इच्छा व्यक्त केली तेव्हा दुःखाने त्रासलो होतो। कुटुंबामध्ये खूप दुःख होता। पत्नीला बिमारी होती, मुलगा जन्मास आला, बोलत नव्हता आणि मी व्यसनाच्या आहारी जाऊन जे कमावलेला वैभव होता तो सर्व व्यर्थ गेला। कशामुळे गेला? बाबांनी सर्वप्रथम कर्मावर बोट ठेवलेला आहे आणि ते कर्म मी केलेले कर्म आणि मला मिळालेला माझा फळ। जेव्हा माझ्यावर दुःख असताना मनामध्ये एक विचार केला। माझा दुःख सर्वात मोठा होता म्हणजे कर्ज घ्यायचा, आपला परपंच चालवायचा आणि व्यसन करायचं। त्या पिरियडमध्ये 2001 ह्या कालावधीमध्ये त्याआधी माझा जो बिझनेस होता, माझा जो धंदा होता, हेअर सलूनचा धंदा असताना मी त्या पिरियडमध्ये त्या कालावधीमध्ये जवळपास 2000 रुपये पर डे माझी इन्कम होती। बाकी कारागीर होते। एवढी इन्कम असूनही माझ्या मनात जो विकार होता, माझ्या मनात जो शैतान होता, ती एवढी कमाई मला अपुरी पडत होती। शेवटी मनामध्ये विचार केला, एक संकल्प ठेवला। 50,000चा कर्ज मी भरू शकलो नाही, पण मनामध्ये इच्छा ठेवली, भगवंता मला जरी कुठे जाताना माझा जरी ॲक्सिडेंट झाला तर लोक मला कर्ज मागणार नाही। माझ्या मनात
हा उद्देशाला माझी ही इच्छा झाली आणि ते परमेश्वरानं माझी इच्छा पूर्ण केली. बराच काळ रोटला. असं करता करता त्या 50,000च्या कर्ज 9.5 लाखावर पोहोचलो. शेवटी प्रसंग असा आला, काय करावा ना करावा प्रपंच चालवणं कठीण झालं. कुटुंबामध्ये आई, पत्नी, मुलगा, मुलगी आणि मी असं 5 लोकांचा कुटुंब असताना विचार केला, आता शेवटचा पर्याय एकच आहे, हा घर आणि ही दुकान रातोरात खाली करून आपण कुठेतरी हा नागपूर सोडून वेगळ्या ठिकाणात जावं आणि आपला परपंच चालवा. तो दिवस होता, तो विचार केला. जे आधी विचार केला ते इच्छा पूर्ण झाली आणि नंतरही विचार केला, पण त्या विचाराला कुठेतरी कमी पडली. आणि त्याच दिवशी एक बाबाचा सेवक आणि माझ्या मोठ्या भावाचा साळा तो माझ्या दुकानात आला आणि त्यांनी म्हटलं, मला सुभाषरावजी बोले मेरे को आपके हाथ से कटिंग बनाना है. तेव्हा मला व्यसन होता. माझा जो व्यसन होता दुपारी 3 वाजतापासून तर रात्री दुकान बंद होईपर्यंत तो व्यसन सुरू राहायचं. गुटगुट गुटगुट, एक पाव अर्धा पाव असा कंटिन्यू रात्री झोपेपर्यंत सुरू राहायचं. तेव्हा माझं शेवटची स्टेप होती. मी लालची होतो. त्यांना म्हटलं, अशोकरावजी मी तुमची कटिंग कापून देणार, पण एक अट अशी आहे की तुम्ही मला माझ्या घरापर्यंत सोडून देईल. त्यांनी म्हटलं ठीक आहे. जेव्हा त्यांचा नंबर आला 9:30च्या दरम्यान, जेव्हा ते खुर्चीवर बसले आणि बसल्यानंतर लगेच मी त्यांना कपडा बांधायला गेलो आणि त्यांनी मला प्रश्न केला, सुभाषरावजी बोले आप दारू पिए हो? मला नाही. आणि दारू पिणारा व्यक्ती कधी खरं बोलत नाही. मी खोटं बोललो, पण तो बाबाचा सेवक होता, त्याच्यामध्ये इमान होता. त्यांनी मला म्हटलं, सुभाषरावजी बोले मैं माफी चाहूँगा, मैंने आपको दिया हुआ वचन मैं अपना वापस लेता हूँ और जो दिया उस पश्चात मैं आपको 50 रुपये जाने का भाड़ा दूंगा. त्या काळामध्ये त्या वेळेत एक दारूचा पौवा 9 रुपयाला मिळायचा आणि मला 50 रुपये मिळाले. आणि यातून यायला मला 5 रुपये लागत होते. टेलिफोन एक्सचेंज चौक ते पार्टी भांडेवाडा. कसं बसं त्यांनी दिलेला शब्द पुन्हा माझा जो छंद होता तो पूर्ण केला. रात्री 11:30 वाजता मी आलो. माझ्या मनी ध्यानी काही नाही. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 5:30 ते 6च्या सुमारात मी उठून आंघोळ वगैरे केली आणि दुकानात जायची. त्याच पिरियडमध्ये जवळपास 5:15 वाजता पुन्हा अशोकरावजी वैरागडे माझ्या निवासस्थानी आले. सुभाषरावजी बोले, हमने आपको देखा है, आप क्या थे और क्या हो गए. मौला हमने भी आपको देखा है, आप क्या थे और क्या हो गए. तो विचार त्यांनी मला सांगितलं. ह्या मानव धर्माची गाथा सांगितलं. ह्या मानव धर्मात आल्यावर कसे कर्म करायचे, कसे कार्य करायचे आणि बाबांनी सांगितलेलं आहे सत्य. मला गोष्ट पटली आणि तोच दिवस त्यांची गोष्ट ऐकून माझ्या कुटुंबामध्ये ताबडतोब विचार केला आणि त्याच दिवशी सायंकाळी पुन्हा मार्गदर्शकांच्या इथे गेलो. आदरणीय वैरागडेजी यांच्या माध्यमातून माझे मार्गदर्शक वासुदेवजी पडोळे, गट नंबर 9.
त्यांनी मला सांगितलं, दहेकरजी म्हणे मी तुम्हाला ओळखतो. मी त्यांना ओळखत होतो, कारण की मी मार्गात येण्याआधी मला कॅरमचा खूप छंद होता आणि त्या कॅरमचा छंद असताना त्यांनाही छंद होता कॅरम. ओळख होती. गेलो, त्यांनी कुटुंबामध्ये एकतेचा विषय ठेवला. ह्या मानव धर्मामध्ये जोडण्याकरिता, मार्गामध्ये येण्याकरिता सर्वप्रथम कुटुंबामध्ये एकटाच करावा लागतो. आता तेव्हा दुःखी होतो. ह्या मानव धर्माची 3 दिवसाचे मला दुसऱ्या दिवशी साधे कार्य दिले आणि त्या कार्यामध्ये पुन्हा एक इच्छा व्यक्त केली. बघा, मानव हा किती स्वार्थी आहे. ह्या दुःखामध्ये जेव्हा दुःख असतो तेव्हाही इच्छा असते आणि सुख येतो तेव्हाही इच्छा असते. माझी एकच इच्छा होती पुन्हा, का बाबा हा जो झालेला कर्ज आहे, मला माझ्या मेहनतीने, माझ्या परिश्रमाने, माझ्या उत्पन्नातून मला हा कर्ज द्यायची आहे. आणि माझी एकच इच्छा होती, सर्वप्रथम ज्यांचं कर्ज होतं त्यांच्या दारामध्ये मला 4 वर्ष परिश्रम करावा लागलं. मनामध्ये इच्छा ठेवली, परमेश्वरांना इच्छा पूर्ण केली. कुटुंबामध्ये एकतेनं कार्याला सुरुवात केली. 4 वर्ष मला माझी इच्छा पूर्ण व्हायला लागली आणि प्रत्येकाचा जे कर्ज होतं प्रत्येकाच्या दारादारात बोलावून त्यांचा कर्ज दिला. आणि त्यानंतर 4 वर्षानंतर माझी परिस्थिती पुन्हा उंचावली आणि माझं त्यागाचे कार्यसुद्धा त्या किरायाच्या घरामध्येच घडले. 8वं हवन सुद्धा किरायाच्या घरामध्येच घडवलं. बाबांनी पूर्ण इच्छा माझ्या पूर्ण केल्या. आज तुमच्या समोर बाबाच्या कृपेने, सुख समाधानाने तुमच्या पुढे आहे. बाबांनी जो गेलेला वैभव होता त्याच्या कितीतरी पटीने आज वैभव दिला आणि आज तुमच्या पुढे मी आहे. काही दिवसाआधी 2002 मध्ये मी या मार्गाशी जुळलो आणि 2003 पासून निरंतर जिथेही परमेश्वरी कार्य असेल मी जाण्याचा प्रयत्न करतो. मी कधीही मंचावर येण्याचा प्रयत्न केला नाही आणि मी तुमच्यामधूनच खाली बसणारा व्यक्ती होतो. माझी फक्त एकच इच्छा असायची, परमेश्वरी कार्यामध्ये जाणे. आणि तुम्ही जसे बसले आहात ना, तिथे बसलो मी की कधीच त्या जागेवरून उठायचं नाही. अनुभव, मार्गदर्शन ऐकायचं म्हणजे ऐकायचं. आणि आज तुमच्यामधून उचलून बाबांनी इथे बसवलेला आहे. एक दुसरी गोष्ट मी सांगू इच्छितो. वेळ झालेला आहे, जास्त वेळ घेणार नाही. काल मनसर ह्या परिसरामध्ये एक भव्य शवद संमेलन झालेला. तिथेही त्या कार्यक्रमाच्या उद्घाटक म्हणून मी होतो. जवळपास 3 वाजले आणि मोसम मध्ये परिवर्तन झालं. तिथले जे आयोजक होते, 4:30चा वेळ होता चर्चा बैठक संपवण्याचा. आयोजक 3दा आला मंचावर. साहेब म्हणे मोसम बरोबर नाही आहे म्हणे, आपण जेवण सुरू करून देऊ का म्हणे. संख्या जास्त नव्हती. बघा, तो परमेश्वर आहे, त्याला काळजी आहे. हा कार्यक्रम कसं पार पाडायचा हे तुमच्या आमच्या हातात नाही. आमच्या मनात जरी विकार आला ना, केव्हा काय घडेल. बाबांनी म्हटलं होतं, मानव जागच्या आगे तुफान आहे. तर आमच्या जीवनामध्ये कसं तुफान येईल हे आमच्या हातात आहे. आम्ही जसं म्हणू तसं घडेल. काल त्या आयोजकाने अध्यक्ष साहेबाला विनंती केली. साहेब म्हणे मोसम चेंज झाला, जेवण सुरू करून टाकू का.
पहिल्यांदा म्हटलं नाही, आपल्याकडे वेळ आहे. दुसऱ्यांदाही म्हटलं नाही. तिसऱ्यांदा तो आला आणि साहेबांना वाटलं, म्हणे ठीक आहे बा, तुझी जरी इच्छाच आहे तर मी काय करू शकतो. आयोजकांनी जेवण सुरू केलं आणि तेवढ्यात माझा नंबर लागला. कमीत कमी 30% सेवक इथे उठून त्या जेवणाकडे गेले. बघा, तो घडवणारा परमेश्वर आहे. पाऊस धो 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 सुरू झाला. तुफान येण्याच्या आधीच त्या मंडपवाल्याने पालं खोलणं सुरू केले. समोरचं गेट खोललं, पाऊस सुरू झाला. जे जेवणारे व्यक्ती होते सर्व मंडपात आले. ज्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक होते त्यांनी मला आदेश दिला, साहेब म्हणे प्रणाम करा. म्हटलं का? त्यांनी सांगितलं, हा मलाही दिसत होतं. म्हटलं ठीक आहे. परमेश्वराला प्रणाम केलं. आलेला वादळ, आलेला तुफान तो जागीच थांबला. जेवणारे जे व्यक्ती होते, सेवक होते, ते मंडपातच थांबले. आणि 4:30ची चर्चा बैठक, 5 वाजेपर्यंत चर्चा बैठक चालली. कोणीही उठून तिकडे गेलं नाही. कोणी घडवलं आहे? आमच्या विचारावर आहे. आमच्या मनात जरी विकार असला तो विकारच होणार आहे. आज BC या परिसरामध्ये आदरणीय मार्गदर्शक जवळपास 30 ते 35 वर्षाचे मार्गदर्शक आहेत. 70-75 वर्षाची वय आहे त्यांची. मी म्हणत नाही, बाबाचा आदेश आहे. मंडळ कोणी निर्माण केला हो? बाबांनी केलं की तुम्ही आम्ही केलं? बाबाच्या हयातीमध्ये मंडळ निर्माण झालं आणि बाबा आमच्यामधून 96 मध्ये गेले आणि 85 ते 86 मध्ये मानव धर्म निर्माण झाला, भवन निर्माण झालं. आणि आमच्यामधूनच काही म्हणतात, बाबांनी केव्हा म्हटलं होतं, मी गेल्यानंतर मंडळात. त्या मार्गदर्शकाला, BC या परिसरातील मार्गदर्शकाने मागील 3 ते 4 वर्षापासून त्याची तयारी असेल. त्यांनी आधीपासूनच आपली एक संस्था बनवून एक मानव धर्म तयार केला. त्याला मंडळाने 2दा बोलवलं, सांगितलं, समजवलं, ठोंबरेजी असं करायचं नाही, इकडे हो म्हणायचं आणि तिकडे जाऊन आपले कार्य करायचे. मंडळाने त्याला अजूनपर्यंत नोटीस दिलेला नाही, पण त्यांनी तिकडे प्रचार सुरू केला. इतर शाखेमध्ये जुळण्याचा त्याचा प्रयत्न सुरू आहे. मग हे कुणासाठी? एवढ्या वर्षाच्या मार्गदर्शक त्यांनी आपल्या स्वार्थासाठी या सेवकांची फसवणूक केली. सेवकांनी केलेली निधी जमा करून त्यांनी स्वतःच्या नावावर विक्री लावली आणि त्या सेवकांना त्या विक्री झाल्यानंतर माहिती झाली. तर हे कशासाठी? कुठे नेणार आहोत आम्ही? आम्ही मानव धर्माचे सेवक आहे. ह्या मानव धर्मामध्ये जुळलो. आज फुलासारखे सर्व टवटवीत दिसत आहात. ह्या बाबाच्या छत्रछायेमध्ये बसलेलो आहे. कसं तरी मार्गदर्शन ऐकण्याच्या लायकीची आहे इथे बसलो आहे आम्ही. आमची अशी अवकात नव्हती बसण्याची. लोक लाता मारून जात होते. ह्या मानव धर्माशी जुळलो आहे आणि आज ह्या मानव धर्माशी आम्ही बैमानी करत आहोत. कुठे जाणार आहोत? म्हणून बाबांनी दिलेले 4 तत्व 3 शब्द, प्रत्येकाने बाबाच्या शिकवणावर आपल्या कुटुंबात व सेवकात एकतेने राहण्याचा प्रयत्न करावा.
आणि मी सुद्धा राहण्याचा प्रयत्न करत आहे। एवढंच बोलून आणि वेळेच्या अभावी एवढंच बोलून मी माझ्या शब्दाला विराम देतो आणि सर्वांना माझा नमस्कार करतो।